शांतीचा प्रकाश देणारे तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, युग प्रवर्तक, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे राजे राजश्री शाहू महाराज, या सर्व महापुरुषांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे कालकथित श्रद्धा हिच्याही पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून या शोकसभेचे अध्यक्ष, बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 38, त्याचप्रमाणे मौजे धामापूर बौद्धजन मंडळ मुंबई ग्रामस्थ आणि श्रद्धाताईंच्या त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, भीमराव गमरे आणि श्रद्धा यांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्यांच्याबरोबर ज्यांच्याकडे काम केलेलं आहे ते सर्व संस्था, त्याचप्रमाणे आमच्या धामापूर गावातील सरपंच, उपसरपंच, आजी माजी सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दुःखित बंधू आणि भगिनींनो, श्रद्धा गेल्या 25 तारखेला आपल्या सर्वांचा या जगाचा निरोप घेऊन गेली. अवघ्या 47 वर्षामध्ये ते आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना सर्वांना सोडून गेली. बंधूंनो, तिला जो आजार होता त्या आजारासाठी तिने खूप प्रयत्न केले. आमच्या बंधूंनी देखील प्रयत्न केले, परंतु त्याला काही यश आलेले नाही. 1986 1997 त्या दरम्यान त्यांचं लग्न झालं. जवळजवळ 27-28 वर्ष त्यांचा संसार सुखी चाललेला होता. ज्या वेळेला आमचे तात्या आणि काकू यांनी भीमाचं लग्न ठरवलं, त्यावेळेला आम्हाला सांगितलं, भीमाला एक पालघरची पोरगी पाहिलेली आहे, चांगली आहे. कारण भीमराव हा तात्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि श्रद्धाने भीमरावच्या पाठीमागे आपण सगळ्यांना माहिती आहे, मी आणखी काही वेगळं सांगायला नको. त्या छोट्याशा घरामध्ये आपला सासू सासरा मुलं यांचं संगोपन चांगलं केलं. गावामध्ये घर स्वतःच असलं पाहिजे आणि त्या घरासाठी तिने आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आज चांगल्या त्या ठिकाणी घर बांधलं. आमच्या गमरे कुटुंबामध्ये, आमच्या धामापूरकर भावकीमध्ये कोणता कार्यक्रम असला, त्या कार्यक्रमामध्ये जर श्रद्धा नसेल तर त्या कार्यक्रमाला शोभा नव्हती. आमच्या कुटुंबामध्ये गेल्या 25 तारखेला जो काय प्रसंग घडला, म्हणून त्याच्या अगोदर ज्यावेळेला श्रद्धाला ऍडमिट केली आणि कळल्यानंतर कुपर हॉस्पिटलला गेलो, ती अतिदक्षता विभागामध्ये होती. ओरडत होती कारण तिला वेदना होत होत्या. त्या ठिकाणी कोणाला जायला मिळत नव्हतं. भीमरावने सांगितले दादा आले. डॉक्टरांना समजवलं आणि गेलो. मी श्रद्धाला मी हाक मारला,
शेवटचा श्रद्धा डोळे उघडले आणि तिने मला हाक दिली, जी. कारण ती कोणत्याही मोठ्या माणसाला जी शिवाय ते आवाज देत नव्हती. मी विचारलं, तू मला ओळखलंस का? हो आबा. तो शेवटचा श्रद्धाने नंतर डोळे उघडले नाही, सर्व उपचार साथ देत नव्हती. काय सांगण्यासारखं आहे, बरीसारखी मंडळी आहे या ठिकाणी. मगाशी आमच्या त्यांच्या भगिनीने त्यांच्या सहकार्याने समोर गीत गायलं तेव्हा मला तिच्यातला आवाज आला, श्रद्धा या ठिकाणी कुठेतरी आहे. जास्त वेळ नाही घेत, या माझ्या भाऊजाईला वतीने आमचा संपूर्ण गमरे परिवार भावकीच्या वतीने ज्या गाव समितीसाठी तिने पुढाकार घेतला, त्या गाव सर्व समितीच्या वतीने संगमेश्वर तालुका उत्तर विभाग बौद्धजन शिक्षण प्रसार संघाच्या वतीने, संगमेश्वर तालुका उत्तर विभाग मॅगझिन सोळगाव विभागाच्या वतीने आणि या मुंबई शहरामध्ये मी ज्या विविध संघटनातून कामकाज करतो त्या सर्व संघटनांच्या वतीनं त्या माझ्या लाडक्या भावजाईला श्रद्धेची श्रद्धांजली आदरांजली वाहून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध आणि जय भारत.